फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेमध्ये जगज्योती विश्वरत्न महात्मा बसवेश्वर यांना प्रणाम करून मी कुमारी समृद्धी किरण वाघमारे आज एक कविता सादर करते. कवितेचं नाव आहे ती आणि तिचे ते 4 दिवस. बाईनं कसं जरा बाईसारखं वागावं, बाईनं कसं जरा बाईसारखं वागावं, मर्यादेत राहून तिच्या स्वप्नांना मात्र त्यागावं. अनेक संकटांना ती रोज सामोरं जात असते, अनेक संकटांना ती रोज सामोरं जात असते. कधी मासिक पाळी, कधी घरची जबाबदारी, अशा कितीतरी गोष्टींशी ती रोज झगडत असते. स्वतःला सावरून ती प्रत्येकालाच आधार देते, स्वतःला सावरून ती प्रत्येकाला आधार देते. तरी पण प्रश्न हाच, घरी राहून एक स्त्री कुठे काय वेगळं करते? तिच्या आंतरिक बदलांचा कधीच कोणी विचार केला नाही, तिच्या आंतरिक बदलांचा कधीच कोणी विचार केला नाही. मासिक पाळी म्हणजे काय तर शिवता शिवत, मासिक पाळी म्हणजे शिवता शिवत, पण तिच्या शारीरिक बदलांचा मात्र कोणीच विचार केला नाही. तिला मानसिक आधार देण्याच्या वयात तिला अजूनही बाहेर बसवलं जातं, तिला मानसिक आधार देण्याच्या वयात अजूनही तिला बाहेरच बसवलं जातं. आणि मग मासिक पाळी म्हणजे वरदान नाही तर शाप, मासिक पाळी म्हणजे वरदान नाही तर शाप असं त्या मुलीच्या मनात शंकेचं विष पेरलं जातं. आणि मग कोणाला सामोरं जावं ना तिने, कोणाला सामोरं जावं तिने? या मनात उठणाऱ्या प्रश्नांना, या न समजणाऱ्या समाजाला. बाईने चंदनाप्रमाणे जिजावं, बाईने काय तर चंदनाप्रमाणे जिजावं. आणि कधी विचारलंच तिने मनातलं काही, कधी विचारलंच तिने मनातलं काही, तर तिच्याच घरातून आवाज येतो, बाईनं तोंडगाळ नाही तर बाईनं नाजूक असावं. ती करते साऱ्यांचं सारं, ती करते साऱ्यांचं सारं, ती करते साऱ्यांचा विचार. एवढं करूनही उपेक्षित मात्र तीच, एवढं सगळं करूनही उपेक्षित मात्र तीच. कारण काय तर काय म्हणतील 4 लोक. स्वतंत्र स्त्री आता पुस्तकातून सत्यात उतरायला हवी, स्वतंत्र स्त्री आता पुस्तकातून सत्यात उतरायला हवी. बाईच्या जातीनं नाजूक नाही, निर्भीड असावं, बाईच्या जातीनं नाजूक नाही तर निर्भीड असावं. ही उक्ती आता प्रत्येकाला उमजायला हवी. म्हणून म्हणते, तिला बाई म्हणून समजून घेण्याआधी तिला एक माणूस म्हणून समजून घ्या, तिला एक बाई म्हणून समजून घेण्याआधी तिला एक माणूस म्हणून समजून घ्या. महात्मा बसवेश्वरांचे विचार एकदा तरी वाचून घ्या. विटाळ शिवता शिवत बाहेर बसणं कितीही खालच्या दर्जाची नावं, विटाळ शिवता शिवत बाहेर बसणं कितीही खालच्या दर्जाची नावं. मासिक पाळी निसर्गाने दिलेलं सुंदर वरदान आहे, मासिक पाळी निसर्गाने दिलेलं सुंदर देणं आहे. त्याच्याकडे वाईट गोष्ट म्हणून नाही तर त्याच्याकडे एक शक्ती म्हणून पाहावं, त्याच्याकडे तिच्या शरीराची एक शक्ती म्हणून पाहावं, एक शक्ती म्हणून पाहावं. धन्यवाद.